मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी आपल्याला इंग्रजी शिकण्यासंदर्भामध्ये काही सूचना देणार आहे. आपल्याला माहिती आहे की मी आपल्याला प्रत्यक्षपणे इंग्रजीचा कुठलाही एखादा घटक शिकवत नाही, ग्रामर शिकवत नाही. म्हणजे ते डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, रिमोटो असेल, चेंज द व्हॉइस असेल, डिग्री असेल, काही असेल. कारण ते खूप सोपं आहे, परंतु ते शिकण्याकरता जो आपल्याला पर्स्पेक्टिव्ह लागतो, जो एक आपल्याला माइंडसेट लागतो, तो असणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न करत असतो आपल्याला एक विशिष्ट माइंडसेट देण्याचा. मित्रांनो, इंग्रजी ही इतर कुठल्याही भाषेप्रमाणे आहे. ती फार अवघड आहे असं जे आपल्या मनामध्ये असतं पहिल्यापासून, ते आपण दूर केलं पाहिजे. आपली जशी मराठी भाषा आहे, हिंदी आहे, उर्दू आहे किंवा कुठलीही भाषा आहे, त्याप्रमाणेच इंग्रजी एक भाषा आहे आणि ती खूप सोपी आहे असं आपण पहिल्यांदा मानून चाललं पाहिजे. आणि आपल्याला जर भीती वाटत असेल तर आपण हे म्हटलं पाहिजे की इंग्रजी तर इंग्लंडमध्ये 2 वर्षाची मुलंसुद्धा बोलतात, त्यात काय विशेष आहे. आणि अगदी हेच खरं आहे. मित्रांनो, ग्रामर शिकत असताना आपण 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक तर कुठलीही गोष्ट शिकत असताना ती का शिकायची हे आपल्याला कळालं पाहिजे. उदाहरणार्थ, समजा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट शिकत असू आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असतात की डायरेक्ट वाक्य आहे त्याचं इनडायरेक्ट करा, किंवा इनडायरेक्ट वाक्य आहे त्याचं डायरेक्ट वाक्य करा. आपल्याला शिक्षकही वर्गामध्ये शिकवत असतात, परंतु एखाद्यावर कसं करायचं शिकवतात. ते डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट कसं करायचं हे शिकवतात, इनडायरेक्ट वाक्याचं डायरेक्ट कसं करायचं हे शिकवतात. परंतु ते का करायचं असतं. एखादं समजा डायरेक्ट वाक्य आहे तर राहू दे की ते डायरेक्ट, त्याला कशाला इनडायरेक्ट करायला पाहिजे. का करत असतात, नेमकं त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, प्रयोजन काय आहे, आणि ते कुठल्या स्थितीमध्ये येत असतं आणि काय येत असतं. मुख्य म्हणजे हे प्रश्न आपण शिक्षकांना विचारायला हवे. खरं म्हणजे हे शिक्षकांनी सांगायला हवे आपल्याला, परंतु बहुधा असं फार कुणी आजकाल करत नाही. कारण आपण स्वतःला मौल्यवान आणि मूल प्रश्नच विचारत नाहीत. डायरेक्ट वाक्य आहे ते इनडायरेक्ट करायचं आहे आणि हे असं करायचं आहे, असा आपला दृष्टिकोन असतो. आणि अशा दृष्टिकोनानं आपण एकतर ग्रामर शिकूच शकत नाही, आणि मुख्य म्हणजे शिकलं तरी ते आपल्या फार मनामध्ये बसत नाही, आपल्या लक्षात राहत नाही. कारण त्यासाठी जे कन्व्हिक्शन लागतं, याचं प्रयोजन काय आहे याची माहिती लागते आपल्याला आपल्या मनामध्ये, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं शिकू शकत नाही. आणि मला वाटतं की आपण हे करायला पाहिजे. चेंज द व्हॉइसही तसंच आहे. सगळ्या गोष्टी तशाच असतात. आणि मित्रांनो, मला असं नेहमी वाटतं की समजा इंग्लिशमध्ये 3 आर्टिकल्स आहेत, ए, ॲन आणि दी. तर मुळामध्ये दी केव्हा म्हणायचं, द केव्हा म्हणायचं, यातलं कुठलं चूक आहे, कुठलं बरोबर आहे, की दोन्हीही बरोबर आहेत, हे आपल्याला कोणी सांगत नाही. हे प्रश्न आपण आपल्या शिक्षकांना विचारत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डेफिनेट आर्टिकल द आहे, द किंवा दी. तर डेफिनेट आर्टिकल एक आहे आणि इनडेफिनेट आर्टिकल मात्र 2 का आहेत, ए आणि ॲन. आपल्याला माहिती आहे की ए विशिष्ट ठिकाणी वापरायचं, ॲन हे विशिष्ट ठिकाणी वापरायचं, आपल्याला शिक्षक सांगत असतात. परंतु हे मुळामध्ये 2 आहेत का. डेफिनेट आर्टिकल ज्याप्रमाणे एकच आहे द किंवा दी, तसं इनडेफिनेट आर्टिकल एक का नाही आहे, असे प्रश्न आपण शिक्षकांना विचारायला हवेत. आणि खरं म्हणजे ते विद्यार्थ्यांनी कशाला विचारायला हवेत, शिक्षकांनीच ते शिकवताना सांगितले पाहिजेत. परंतु असं केलं जात नाही. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी तरी असे प्रश्न विचारायला हवेत, जेणेकरून या सगळ्या प्रक्रियेमागचं, म्हणजे आर्टिकल्स शिकण्यापाठीमागचा जो उद्देश आहे, जे प्रयोजन आहे, ते आपल्या लक्षात येईल. त्यांना आपण कन्व्हिन्स होऊ
ते आपलं कन्व्हिक्शन बनेल आणि आपल्या इंग्रजी शिकण्याला जोम येईल. मला वाटतं की व्याकरणाचा कुठलाही प्रकार असू देत इंग्रजीतील, जोपर्यंत आपण त्या पाठीमागचं प्रयोजन पाहत नाही, जोपर्यंत त्या संदर्भात आपल्याला आपल्या मनामध्ये कन्व्हिक्शन तयार होत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने इंग्रजी शिकू शकत नाहीत. खरं म्हणजे जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण अधिक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. एकतर शिकत असताना काही अवघड आहे हे मानणं सोडा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, शिकत असताना आपण जे काही त्या एखाद्या विषयातील शिकत आहोत किंवा इंग्रजी ग्रामरमधील काही गोष्टी शिकत आहोत, तर त्या पाठीमागचं त्याचं प्रयोजन, कारण आपल्याला कळायला हवं, जेणेकरून आपल्यामध्ये कन्व्हिक्शन तयार होईल. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका मी काय म्हणतोय ते. कारण जनरली इंग्रजी शिकण्यासंदर्भामध्ये जे काही सांगितलं जातं अशा गोष्टी मी बोलत नाहीत. त्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मूलभूत गोष्टी बोलत असतो, जेणेकरून आपलं इंग्रजी शिकणं सोपं होईल. त्या दृष्टीनं आवश्यक असलेला माइंडसेट आपल्यामध्ये तयार होईल. मित्रांनो, आज इतकंच. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असे व्हिडिओ मी आपल्यासमोर नेहमी आणत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.